तुम्हाला ओवळीची फुलं माहिती आहेत का? ओवळीची नाही तर बकुळीची फुलं तर नक्कीच माहीत असतील. तर काही दिवसापूर्वी गेलेलो आम्ही शनिवार वाड्यात आणि तिथं मोठं एवढं ओवळीचं झाड बघून मला वाटलं एवढा मोठा झाड, म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे मी असं पहिल्यांदाच एवढं मोठं झाड बघितलेलं बकुळीच्या फुलांचं. तर त्यासोबतची एक आमची लहानपणीची आठवण सांगते. तर आमच्या घराशेजारी पण असं ओवळीचं झाड होतं. आमच्याकडे आम्ही मालवणी भाषेमध्ये शक्यतो सगळीजण ओवळीचेच फुलांचं म्हणतात. सध्या जर तुम्ही मालवण बाजारपेठेत गेलात तर तुम्हाला ओवळीचे वळेसार खूप मिळतील. वळेसार म्हणजे गजरा. आणि आमच्याकडे लहानपणापासून माझी मम्मी बाजार करायची, त्यामुळे अबोलीचे वळेसार, ओवळीच्या फुलांचे वळेसार वगैरे आम्ही बनवायचो. तर आम्ही ही जी फुलं आहेत ना ती संध्याकाळी काढून आणायचो आणि संध्याकाळी ते थोडंसं असं मागून पिळायचं फूल आणि मग ते फूल पुढे पडायचं. मग त्याचे गजरे आम्ही रात्रीच ओवून ठेवायचो आणि जी काही फुलं वरती असायची आमचा हात नाही पोचायचा, मग त्यावेळी आम्ही त्या झाडाच्या भोवती आहे ना साड्या किंवा जुनी ओढणी वगैरे अंथरून ठेवायचो. मग रात्रभर ती फुलं त्यावरती पडायचं आणि त्याचे गजरे आम्ही सकाळी बनवायचो आणि मग मम्मी ते बाजारात विकायला वगैरे घेऊन जायची. पण खूप भारी होते ते दिवस आणि मला असं वाटलं एवढं मोठं झाड जर मला त्यावेळी मिळालं असतं तर मी किती गजरे बनवले असते. बापरे, असं वाटायला लागलं मला. पण मी एवढं मोठं झाड खरंच सांगते पहिल्यांदाच बघितलेलं, एवढं बघण्यात नव्हतं आलेलं, पण त्यामुळे एक जुनी आठवण ताजी झाली म्हणून सांगितली.